बाद तेज तर्रार गेंद थी ऑफ स्टंप के बाहर और बैट का थोड़ा सा फेस खुला था वहां पर, उस वजह से आउटर भाग पर लगी थी गेंद। बल्ले के एक ही रन मिला, 5 गेंदे 9 रन चाहिए। सौरभ के पास स्ट्राइक, अगली गेंद नेट से ओवर द विकेट। छोटी गेंद इस बार पुल करने का प्रयास, टॉप एज गेंद हवा में, फील्डर नहीं पहुंच पाए और गेंद बाउंस होने के बाद डिक्लेयर जोन में एक और सिंगल आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन। दिलों की धड़कनें तेज कर देने वाला एक और मुकाबला सरपंच उप सरपंच कप 2024 आमने पाड़ा में। 4 गेंदे शेष है, जीतने के लिए अभी भी चाहिए 8 रन। हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपण पाहतोय आणि मागील सामन्यात सुद्धा मात्र हेच समीकरण आपण पाहिलं होतं। 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना मात्र शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता आपण पाहिली होती, परंतु हा सामना वेगळा आहे। ओहो, चांगला चेंडूची फेकी, अगदी यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी पाहू शकाल चेंडू मात्र थोडीशी खोमलिंग आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण। एक धावेला फार महत्व आहे मित्रांनो, एक धाव किती महत्वाची आहे, कारण तुम्ही बक्षीस पात्र फेरीतील सामना खेळता आणि इथे जर तुमच्याकडे जर अशा चुका जर होत राहिले तर मात्र तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल। समीकरण आता मात्र अजून थोडंसं बदलत असताना 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये आता मात्र एक चांगल्या फटक्याची आवश्यकता आहे, म्हणजे अर्थात 6 धाबांची गरज। कहना तो आसान है कि एक बड़ा स्ट्रोक खेलते हुए आप मैच जीत सकते हो, पॉसिबिलिटी तो है भी, लेकिन गेंदबाजी धारदार हो रही है। मानव की तारीफ करनी होगी, फील्डर्स का उतना अच्छा साथ अभी तक मिला नहीं है। अगली गेंद नेट से ओवर द विकेट। इस बार सीधे बल्ले से कड़क शॉट डाउन द ग्राउंड, लेकिन फील्डर पहुंचे गेंद के नीचे। जबरदस्त कैच विनय द्वारा, बैट्समैन आउट। एक क्षण असं वाटलं होतं की मात्र लॉंग ऑन सीमारेषा मात्र इथे सहजपणे क्लिअर केली जाऊ शकेल, परंतु विनयनं काय जबरदस्त झेल तिथे मात्र प्राप्त केलाय। कधी सामना झुकतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय फील्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने। 2 चेंडूचा खेळ येणं अजूनही बाकी आहे, विजयासाठी अजूनही 7 धाबांची आवश्यकता। नवीन फलंदाज कोण असेल, की जितेशला पुन्हा संधी दिली जाईल का, जितेशवरती विश्वास टाकला जाईल का, की इतर फलंदाजाला मात्र प्रमोशन दिलं जाईल। तर आता मात्र दीपेशवरती विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास आता मात्र सार्थ ठरवेल का। दीपेश नंबर 4 पर 2 गेंदों में चाहिए 6 रन। व्हाट अ मैच, मैच ऑन। हालांकि स्ट्रोक में कोई खराबी नहीं थी, लेकिन लॉन्ग ऑन का खिलाड़ी काफी स्ट्रेट खड़ा था, उसका फायदा मिला और बहुत अच्छे पूर्वानुमान के साथ बहुत जल्दी गेंद के नीचे पहुंच गए। अक्सर वहां पर फील्डर जल्दी पहुंचते नहीं है डाउन द ग्राउंड। बॉलर के सिर के ऊपर से लॉफ्ट किया था जयेश ने, लेकिन जबरदस्त कैच विनय द्वारा, और ये भी एक टर्निंग पॉइंट कहीं ना कहीं साबित हो सकता है इस मैच का, जो कैच लपका है विनय ने। लेकिन दीपेश एक और ऐसे बल्लेबाज जो मादा रखते हैं, ऐसे विषम परिस्थितियों में, कठिन परिस्थितियों में छक्का जड़ने की क्षमता उनके अंदर है। 2 गेंदे 6 रन, मानव के हाथ में गेंद, दीपेश के पास स्ट्राइक। हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, बाहरी किनारा, केवल 1 रन मिलेगा। अब समीकरण 1 गेंद और जीतने के लिए एनके स्पोर्ट्स खांडवल टीम को चाहिए 5 रन। कंपलसरी चेस टूर्नामेंट का सबसे महत्वपूर्ण नियम, यानी कि चौका जड़ने से काम नहीं बनने वाला है, छक्का ही जड़ना पड़ेगा, क्योंकि 5 रन बनाना तो और ज्यादा मुश्किल है। म्हणजे मागच्याच सामन्याचं समीकरण आता मात्र या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय। चला फील्डिंग लगेच लावायची आहे पिछे संघ प्लीज। एका चेंडूवरती 5 धाबांची आवश्यकता, म्हणजे तुम्हाला षटकाराच इथे ठोकावा लागेल। चौकार आला तर मात्र नक्कीच सामना टाय असेल आणि टाय जर झाला तर मात्र ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आहे त्या संघाला मात्र आम्ही विजय घोषित करू। परंतु इथे मात्र क्षमता सौरभकडे आहे। काय जबरदस्त सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये खांडवल संघाची आपण पाहिली होती, 17 धाबा आल्या होत्या आणि मात्र 10 धाबांची आवश्यकता असताना शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र शेवटच्या चेंडूवरती हा सामना येऊन टेपलाय आणि आता मात्र 5 धाबांची गरज। कहते हैं कि एक गेंद पर 1 रन 2 रन बनाना बहुत मुश्किल होता है, छक्का लगाना थोड़ा सा रिलेटिवली इजी माना जाता है, क्योंकि दुविधा नहीं रहती है बल्लेबाज के मन में, आपको बड़ा शॉट ही खेलना है, ये क्लियर होता है। मानव आणि एका बाजूला सौरभ पाहू शकाल, कारण दोन्ही विजय या 2 खेळाडूंच्या हातामध्ये आता मात्र निकेत दडलेला आहे। या सस्पेन्स का असेल या शेवटच्या चेंडूचा मानव आता मात्र आमच्यापासून दूर जात असताना ओव्हर द विकेटने मारा करतोय आणि इथे मात्र आम्ही स्टॅबिंग फटका, चेंडू हवेत, चेंडूखाली छत्रशी सज्ज, झेल पकडला आणि अशा रीतीनं पहिला संघ ठरलाय जो सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये सेमी फायनल मध्ये नक्कीच पात्र त्यांनी ठरलेला आहे। त्या संघाचं नाव आहे प्रिन्स 11 पीसे। सो कॉंग्रॅच्युलेशन विजयजी पाटील, कॉंग्रॅच्युलेशन प्रिन्स 11 पीसे अँड हार्ड लक विवेक पाटील, हार्ड लक सुजित पाटील, हार्ड लक एनके स्पोर्ट खांडवल। तर आपण देणार आहोत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, ज्याने बॅटिंग सुद्धा मात्र संकटात असताना संघाच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग केली। 2 षटकाच्या साह्याने 17 धाबांचं योगदान दिलं आणि दबावच्या स्थितीमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये 10 धाबांचं त्याने संरक्षण करत असताना 2 सफलता प्राप्त केल्या आणि तो खेळाडू आहे मानव। तत्परते आपण या ठिकाणी ज्याने माझा नक्कीच या पूर्ण दिवसभरामध्ये कॉम्बॉक्समध्ये ज्यांनी मला साथ दिली
कारण त्यांचं सुद्धा मात्र शेड्यूल बिझी आहे, कारण काही कारणास्तव ते उद्यापासून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार नाहीत. परंतु